अजित पवार आणि अंजली दमानिया यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। दमानिया यांना कुणाची स्पॉन्सरशिप आहे असा सवाल अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केला आणि यावरून दमानिया यांनी थेट अजित पवारांनाच खुलं चॅलेंज दिलेलं आहे। पाहूयात यावरील हा एक खास रिपोर्ट। अजितदादा दमानिया वादाचा दुसरा अंक। दमानियांना कुणाची स्पॉन्सरशिप, अजित पवार गटाचा सवाल। त्यांची स्पॉन्सरशिप कुठून भेटले? तपशील जाहीर करण्यास तयार, दमानियांचं प्रत्युत्तर। सगळं घेऊन मी हिम्मत असेल तर अजित पवारांनी पण यावं। अजित पवार आणि अंजली दमानिया वादाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून दमानिया आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय। आता अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दमानियांना परदेश दौऱ्यावरून लक्ष केलंय। विदेश दौऱ्यासाठी दमानियांना स्पॉन्सरशिप कुठून मिळते असा सवाल करत सूरज चव्हाण यांनी थेट दमानियांना उत्पन्नाचा स्रोत विचारलाय। अंजली दमानिया अनेक वर्षापासून जे परदेश दौरे करतायत, यांची स्पॉन्सरशिप कुठून भेटते, यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय, इतके परदेश दौरे हे कशा करू शकतात याची माहिती त्यांनी महाराष्ट्राला द्यावी। उगाच समाजसेविकेच्या नावावरती महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करणे आणि त्यांच्याकडे पैसे काढणे ही या बाईचा व्यवसाय आहे। ही रिचार्जवर चालणारी, रिचार्जवर आरोप करणारी बाई आहे। या आरोपांवरून भडकलेल्या अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिलंय। मी प्राप्तिकर परताव्याच्या प्रती घेऊन मुंबईला यायला तयार आहे, अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावेत असं खुलं चॅलेंज देऊन दमानियांनी राष्ट्रवादीवरच पलटवार केलाय। तुम्ही एक गोष्ट बरोबर म्हणालात की यांना त्यांच्याकडे संपत्ती बरीच आहे आणि त्या फॉरेन ट्रिप्सही करतात। हो, मी करते ना, आणि माझ्या नवऱ्याच्या पैशाने करते, टॅक्स भरलेल्या पैशाने करते, काळा पैसा नाही आहे माझ्याकडे। तुमच्या मालकांना माझा निरोप द्या की आव्हान आहे माझं 17 तारखेला मुंबईत तुम्ही कुठच्याही चॅनलवर म्हणा, ओपन म्हणा, डिबेट ठेवायला मी करायला तयार आहे। माझी संपत्ती, माझे ITR, माझा पासपोर्ट सगळं घेऊन मी येते। हिम्मत असेल तर अजित पवारांनी पण यावं। अजित पवारांना काही दुसरा कामधंदा नाही का? दररोज म्हणजे अंजली दमानियाशी संवाद करत राहायचं, ते काय आरोप करते त्याच्या उत्तर देत बसायचं, हे काय आहे? ते अजित पवार आज महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करत आहे। असेच दररोज कोणाला म्हणजे उत्तर देत बसायचं हे तर आता फॅशनच झाली आहे। टीका करा, मग उत्तर मागा, काही करा, सगळं असं चालतच राहणार। अजित पवारांवर आरोप करण्याची अंजली दमानिया यांची ही पहिलीच वेळ नाहीये। काही दिवसांपूर्वी पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावरूनही दमानियांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते। अपघातातील आरोपींना वाचवण्यासाठी अजित पवारांनी मदत केली, त्यामुळे त्यांच्या थेट नार्को टेस्टची मागणी करून दमानिया यांनी खळबळ उडवून दिली होती। त्यावर अजित पवारांनी आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेण्याची भाषा केली होती। आता पुन्हा एकदा दमानियांनी अजित पवारांना त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत खुला करण्याचं चॅलेंज दिलंय। दमानियांचा हा नवीन वार अजित पवार गटाकडनं कसा परतवला जातो हे पाहणं महत्वाचं आहे। विशाल सवने, झी 24 तास, मुंबई।